तर मिरर वर्क म्हणजे काय? ही आहे स्वतःला पूर्णपणे बदलण्याची जबरदस्त पद्धत. कधी विचार केलाय की आपण दिवसभरात सगळ्यात अमी कोणाशी बोलतो? स्वतःशी. आणि आयुष्यात जर फोकस किंवा स्पष्टता नसेल तर त्याचं मूळ इथेच आहे. आयुष्य पुढे न जाण्याचं कारण बाहेरचं जग नाही. खरी अडचण आहे स्वतःपासून दूर पळणं. इथेच सुरू होतं मिरर वर्क. आरशासमोर स्वतःशी रोज 5 मिनिटं प्रामाणिकपणे बोलणं. हा 21 दिवसांचा प्रवास सोपा नाही. प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळ्या भावनांना सामोरं जावं लागतं. हा जो ब्रेकिंग पॉइंट आहे ना, तो स्वतःचा तिरस्कार नाही. खरं तर ही स्वतःला समजून घेण्याची सुरुवात आहे. आपल्या मनात एक इनर स्क्रिप्ट असते. नकळतपणे तीच आपलं आयुष्य कंट्रोल करत असते. म्हणजे हे काही खोटं मोटिवेशन नाही. मी महान आहे असं नाही, तर मी बदलेन हे प्रामाणिकपणे मान्य करणं आहे. ही स्क्रिप्ट बदलण्याचे काही टप्पे आहेत. आधी जुनं ऐका, त्याला आव्हान द्या आणि मग नवीन लिहा. आणि म्हणूनच ही पद्धत इतकी पॉवरफुल आहे, कारण ती फक्त सवय नाही, तर आपली ओळख बदलते. पण गोष्ट इथे संपत नाही. 21 दिवसानंतर येतो 22वा दिवस आणि खरा धोका. कारण बदल करणं अवघड नाहीये. केलेला बदल टिकवून धरणं हे सर्वात मोठं आव्हान आहे. म्हणूनच आता आरशाचं काम बदलतं. तो आपला रोजचा चेकपॉइंट बनतो. रोज फक्त एकच प्रश्न स्वतःला विचारायचा, मला जी व्यक्ती बनायचंय तसा मी आज जगलो का? हा रोजचा चेकिनच जिंकणाऱ्या आणि हरणाऱ्यांमधला खरा फरक ठरवतो. पण या प्रगतीच्या मार्गात काही सायलेंट किलर्स आहेत, जे सगळं बिघडवू शकतात. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. ध्येय परफेक्ट बनणं नाही, तर सातत्यपूर्ण राहणं आहे. तर मग या सगळ्याचा शेवटचा फायदा काय? खरं बक्षीस बाहेरच्या जगात नाही, ते आपल्या आत आहे. आणि ही सगळी सिस्टीम रोज फक्त 5 मिनिटात आरशासमोर रिसेट होते. ही रोजची कमिटमेंटच आत्मविश्वास बनवते. आणि ही जगातली सगळ्यात मोठी ताकद आहे. यशस्वी होऊन आनंदी व्हायचं नाहीये, तर स्वतःसोबत आनंदी राहून यशस्वी व्हायचे. पैसा नाही, प्रसिद्धी नाही. अंतिम बक्षीस आहे आत्मसन्मान, आरशात बघून स्वतःचा आदर वाटणं. शेवटी हा बदल काहीतरी नवीन मिळवून देत नाही, तो फक्त आपल्याशी ओळख करून देतो. तर पुढच्या वेळी आरशासमोर उभे राहिल्यावर स्वतःला हा एक प्रश्न विचारायला हवा.